तुमच्याही बाळाला सारखी सर्दी होतीये, नाक जाम होतोय, त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि तुम्ही तो म्युकस ओढून ओढून काढताय, तर तसं करू नका. त्यासाठी एक प्रोडक्ट आहे, चला पाहूया. तर गाईज हे आहे म्युकस ॲस्पिरेटर. हे स्पेशली डिझाईन केलेलं आहे नाकातला म्युकस बाहेर काढण्यासाठी. हे कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. हे मी माझ्या बाळासाठी खूप यूज केलं आणि तुम्हाला त्याची मदत व्हावी त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर गाईज जेव्हा बाळाला सर्दी होते तेव्हा त्याला श्वास ऑलरेडी नाकपुड्या किंवा नाकाचा हा भाग बारीक असतो आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो, फिडिंगला त्रास होत असतो आणि त्यावेळेस म्हणजे आपण तो ओढून काढण्याचा प्रयत्न करतो म्युकस. तर हे टोटली चुकीचं आहे. त्यात बाळ खूप क्रँकी होतं. तर त्यासाठी गाईज हे प्रोडक्ट खूप युजफुल आहे. तर हे कसं वापरायचं सांगते ना. दोन्ही नाकपुड्यांमध्ये नेझल सलाईन ड्रॉप मिळतो, जो सर्दी झाल्यावर डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. तोच ड्रॉप दोन्ही ड्रॉप नाकात सोडायचे आणि ह्याने हे असं प्रेस करून नाकात टाकायचं आणि जिथं म्युकस असेल तिथं टच करून असं ओढायचं. त्यानंतर म्युकस सगळ्या ह्याच्यामध्ये येतो. पण इकडे कुठे खूप म्युकस असेल तर प्लीज प्रयत्न करू नका. तो आपोआप बाळ शिंकतं तेव्हा बाहेर येतो. इकडे आतमध्ये असेल तर प्लीज रिस्क घेऊ नका. त्यानंतर गाईज ह्याला क्लीन करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे, गरम कोमट घ्या शक्यतो. त्याच्यानंतर हे त्याच्यात प्रेस डाऊन करून असं करायचं आहे. त्यानंतर ती घाण आत बाहेर करून बाहेर जाते. तर खरंच हे आणि ह्याची प्राईस खूप कमी आहे. हे मला 100च्या आतमध्येच काहीतरी मिळालं होतं. तर खूप यूजफुल प्रोडक्ट आहे. मी खूप वापरलेलं आहे, त्यामुळे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर गाईज तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर मला कमेंट करा, मी लिंक देईल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा.